लग्नाची वेडी बागड्रा. शौर्य सिद्धीला विचारलं, तू त्या लग्नात कशी पोचलीस? मग सिद्धी म्हणाली, तुझ्यात खूपच हिंमत आहे हा. तू खूप चांगला प्रश्न विचारलास. तर गोष्ट अशी होती की तू ज्या मुलीशी लग्न करणार होतास ती माझी मैत्रीण होती आणि मला माहीत नव्हते की ती तुझ्याशी लग्न करणार आहे. जेव्हा मी तिला शुभेच्छा देण्यासाठी तिथे आले तेव्हा मला कळले की तू तिच्याशी लग्न करणार आहेस. मला कुणाला तरी दिलेलं वचन पूर्ण करायचे होते म्हणून मी लग्न होऊ देऊ शकत नव्हते. म्हणून मी लग्नाच्या मंडपात माझ्या मैत्रिणीच्या जागी बस. खरं तर माझ्या मैत्रिणीला लग्नच करायचे नव्हते म्हणून तिला जे योग्य वाटले ते केले आणि मी तिला पळून जाण्यास मदत केली आणि मी स्वतः मंडपात तिच्या जागी बसले. जेव्हा माझ्या मैत्रिणीच्या वडील माझ्या मैत्रिणीबद्दल ऐकले तेव्हा ते खूप रागवले. पण मी त्यांना समजावून सांगितले की कोणत्याही निर्णय इतक्या लवकर घेऊ नयेत. मी त्यांना माझ्या स्टाईलमध्ये समजावून सांगितले आणि ते समजून घेतले. म्हणून त्याने मला बसवले आणि मलाही तेच हवे होते. शौर्य आणखी काही बोलणार होता आणि तेव्हाच त्याचा फोन वाजला. त्याने फोन कानाला लावला. हो, आपण घरी पोचलो आहोत. आपण आता बाहेर आहोत. आता जाणार आहोत. ठीक आहे, मी आत्ताच तुम्हाला कनेक्ट करतो. फोन घे. विनय फोन करत आहे. तो तुझ्याशी बोलणार आहे. मग सिद्धी पटकन फोन घेत म्हणाली, हो बोला मिस्टर मेहता. मग विनय म्हणाला की मॅडम, सिया सापडत नाहीये. सिद्धी थोडं रागवली. मी तुम्हाला GPS ट्रेस करायला सांगितले. मग विनय पुन्हा म्हणाला, मॅडम, मी तुमच्या सूचनेनुसार GPS ट्रेस केला. आम्ही तिथेच आहोत. मिस्टर मेहता, सियाचं शरीरात GPS आहे हे कुणालाही माहीत नाही. म्हणून तुम्ही सर्वांनी काळजीपूर्वक सर्च करा. जर तुम्ही जिथे आहात ती तिथे नसेल तर ह्याचा अर्थ असा नाही की तिथे नाहीये. ती तिथेच कुठेतरी आहे. मला एक गोष्ट सांगा मेहता, तुम्ही लोकांनी त्या प्रदीपला सोडले. तुम्ही त्या मुलीची काळजीही घेऊ शकत नव्हते. प्रदीप तो तुमच्या कस्टडीतून कसा सुटला? मला बरे होऊ दे. मी ठरवेन की तुम्हाला काय शिक्षा द्यायची. तुमचे डोळे, कान आणि नाक उघडे ठेवून तिला सर्च करा. ती तिथे सापडेल. आणि हो विनय, चांदनीबाईकडे कुणाला तरी पाठवा. तिला तो पोलीस अधिकारी आहे असं अंदाजही होऊ नये. आणि बाहेरची लक्ष ठेवा. आणि बघा सिया तिथेच आहे का? जेव्हा शौर्यने ऐकले की सिया सापडत नाही तेव्हा तो काळजीत पडला. सिद्धीने विनयचा फोन डिस्कनेक्ट केला आणि तिच्या लॅपटॉपकडे पाहू लागली. थोड्याच वेळात तिला चांदनीबाईचं खोट्याचं फोटो दिसले. शौर्यने सिया बेपत्ता असल्याचे ऐकले तेव्हा त्याने सिद्धीकडे आश्चर्याने पाहिले आणि विचारले, सिया ती कशी गायब झाली? मग सिद्धी म्हणाली, आगीचा फायदा घेऊन कोणीतरी तिला घेऊन गेले. कोणीतरी तिला घेऊन गेले म्हणजे काय? तिला कोण घेऊन जाऊ शकते? मग सिद्धी म्हणाली, तोच तो. तुम्ही तुमच्या घरात त्याला पाळून ठेवला आहे. मग शौर्य म्हणाला, विक्रम? तर मी या विक्रमला सोडणार नाही. त्याच्यामुळेच माझी बहीण किडनॅप झाली आहे. मग सिद्धी थोडेसे हसत म्हणाले, बर, खूप लवकर तुला बहिणींची आठवण आली. 4 वर्षापासून तू त्यांच्याकडे लक्ष दिलं असतास तर हे सगळं घडलं नसतं. जेव्हा तो त्या 2 निष्पाप मुलींना चेडायचा, त्यांच्याशी गैरवर्तन करायचा आणि सर्व प्रकारचे घाणेरडे कृत्य करायचा तेव्हा तू त्यांच्याकडे लक्ष दिले नाहीस. मग शौर्य हळू आवाजात म्हणाला, जर असं असतं तर त्यांनी मला एकदाही का सांगितलं नाही? आणि तुला कसं कळले? मग सिद्धी त्याला सांगू लागली, जेव्हा मुली आश्रमातून गायब झाल्या तेव्हा तुम्ही सर्वांनी मला सर्व गोष्टीसाठी दोषी ठरवलं. तुम्हाला खात्री होती की त्या सर्व मुली गायब झाल्या पाठीमागे मी जबाबदार आहे. जेव्हा तुम्ही सर्वांनी इतक्या छोट्याशा गोष्टीवरून माझ्याकडे बोट दाखवले तेव्हा तुम्ही मला खूप गोष्टी ऐकवल्या. जर त्यांनी तुम्हाला सांगितलं असतं की विक्रम आम्हाला त्रास देतो आणि आमच्याशी गैरवर्तन करतो, मग त्या दोघांवर कोणते आरोप लावले असते तुम्ही सगळे? आणि त्याने तुम्हाला काय म्हणून सांगितलं असतं? तुम्ही कधीच त्यांच्याकडे लक्ष दिलंच नाही आणि उलट त्यांच्या आई वडिलांना बोलले असते की तुमच्या मुलींना शिकवू नका, त्यांना दुसऱ्यांचा घरी जायचं आहे, त्यांचं लग्न करून द्या. तुम्ही बाहेर कसं तोंड दाखवणार आहात?
कोण शिक्षण घेऊन नोकरी करतात? त्यांना फक्त स्वयंपाक करायचा आहे. जर त्या सांगितल्या असत्या तर पुन्हा त्यांनाच बोलले असते की तर ह्या मुलींनी काहीतरी केलं असेल, त्यानेच पुरुषांच्या जवळ गेला असेल. जेव्हा तुमचे स्वतःचे नाणे बनावट असते तेव्हा तुम्ही दुसऱ्यांना नावं ठेवू नये. असेच आणखी काही गोष्टी ऐकायला मिळाले असते. मी एका महिन्यापासून सर्व काही पाहत आणि ऐकत होते आणि 4 वर्षात तुला कळलेच नाही की विक्रम कसा आहे. खरं तर त्या दोघीही 12 वर्षापासून तुझ्यासोबत आहेत, पण तुला त्यांचे दुःख दिसले नाही. तू भाऊ असूनही तुझ्या बहिणींचे दुःख समजू शकला नाहीस. तू फक्त स्वीकारले की त्या माझी बहिणी आहेत, फक्त त्यांना बहिणी म्हणून काही फायदा होत नाही. एकदा त्यांच्यासोबत बसून त्यांना विचारले असते तर तुला कळले असते. मग त्याने तुला तेव्हा सांगितले असते. आणि तरीही तुमच्या घरात सर्वात मोठी गोष्ट म्हणजे लोक असं बोलतात की तू मुलींना जन्म दिलास, तू मुलाला जन्म दिला नाहीस. मला माहीत नाही सकाळी सकाळी मी या वाईट बाईचं चेहरा कसं पाहू शकते. असे शब्द वापरले जातात. हे सगळं ऐकून माझे कान दुखतात. मी पाहिले आहे की छोटी आईला इतके कठोरपणे कसे काय बोलू शकतात. अशा गोष्टी बोलल्या जातात की काय सांगू मी तुला. देवाने त्यांना मुले देऊन चुका केली आहे का? जर एखाद्या स्त्रीला दुसऱ्या स्त्रीचे दुःख दिसत नसेल तर ती स्त्री नाही. मग शौर्य म्हणाला, शिया त्या दिवशी का रडत होती आणि तू तिला काय म्हणालीस की ती विषय बदलले? मग शितीने सांगितले, कारण तिचे तुमच्या डोळ्यापाठीमागे शोषण होत होते. तिला सर्वत्र स्पर्श केला जात होता, म्हणूनच ती इतकी घाबरली होती आणि रडत होती आणि मला चिकटून उभी होती. मला कळलं नसतं, पण जेव्हा मी माझ्या डोळ्यांसमोरून पाहिलं तेव्हा मला विश्वासच बसला नाही. मग मी विनयला ते सांगितलं, कारण जर मी तुला सांगितलं असतं तर तू माझ्यावर विश्वास ठेवला नसतास. तो त्या रात्री शियासोबत काहीतरी वाईट करणार होता. पण आता काळजी करू नकोस, शियाला आपण शोधू, तिला काहीही होणार नाही. चल, पाहण्यासारखे, ऐकण्यासारखे आणि जाणून घेण्यासारखे बरेच काही आहे. म्हणजे तू ते सर्व स्वतःच्या डोळ्यांनी पाहशील, स्वतः ऐकशील आणि स्वतः शोधून काढशील. पण तुझ्याकडे बॉडीगार्ड नाहीत का? मग शौर्य म्हणाला, आहेत, पण आश्रमातील अपघातामुळे त्यांना मी तिथे ठेवलं आहे. मग सिद्धी म्हणाले, तर आश्रमात जितके आहेत तितकेच बॉडीगार्ड आहेत का? मग शौर्य म्हणाला, एवढेच नाही, बरेच बॉडीगार्ड आहेत, पण त्यांना कामावर ठेवले नाही. मग सिद्धी थोडंसं हसत म्हणाली, का तुझ्याकडे पैसे नाहीत का? म्हणजे तुझ्याकडे एवढी मोठी बिझनेस आहे आणि संपूर्ण मुंबईमध्ये प्रसिद्ध आहे म्हणून विचारले. इट्स ओके, चल आपण ह्याबद्दल नंतर बोलू. तर आता तू मला आत घेऊन जाऊ शकतोस का? आणि हो, मला इथून स्टडी रूममध्ये घेऊन जा. सिद्धीने लॅपटॉपसाठी हात पुढे केला आणि मग तिच्या तोंडातून वेदनेने एक किंकाळी निघाली. शौर्यने पटकन तिच्या हातातून लॅपटॉप घेतला. मी तुला सांगितले होते की तुला वेदना होईल. सिद्धी त्याच्याकडे पाहत म्हणाले, तुला ह्या वेदनेची खूप काळजी आहे. तू मला दिलेल्या वेदनेची तुला पर्वा नाही का? मी ते कधीच विसरू शकत नाही. हे माझ्यासाठी एक भेट आहे. वर मला तुझ्याजवळ येण्याचा अधिकार नाही, तुला माझ्याजवळ. आणि सर्वात आधी मला आता इथे राहायचे नाही. खरं तर मला तुला पाहायचे नाही. जेव्हा जेव्हा मी तुला पाहते मला खूप चिडचिड होते. मी फक्त काही कारणामुळे इथे आहे. थोडी काम शिल्लक आहे. मला फक्त काम कसे तरी पूर्ण करायचे आहे. शियाला इथे सुरक्षितपणे परत पाठवायचे आहे. त्यानंतर आमच्यामध्ये कोणतेही नातं नसणार आणि ना कोणतेही संबंध. तिचे शब्द ऐकून शौर्यला त्याच्या हृदयात खूप वेदना जाणवल्या. तिने सांगितलेला प्रत्येक शब्द त्याचे हृदय दुखावत होता. शौर्यने स्वतःला सावरले, तिच्याकडे पाहिले आणि मान्य केले की त्याने चूक केली आहे. त्याला समजले नाही. मला माझी चूक सुधारण्याची संधी मिळू शकत नाही का? मग सिद्धी रागाने म्हणाली, यूज अँड थ्रो असलेले वस्तू परत यूज करत नाही मिस्टर सूर्यवंशी. मी तुला हे करण्यासाठी दुसरी संधी देऊ इच्छित नाही.
शौर्य तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, फक्त एक शेवटची वेळ, मला संधी दे. पण सिद्धी मानायला तयार नव्हती. पण तू माझ्यावर प्रेम करत नाही, कारण तू त्या दिवशी रात्री स्वतः मला ते सांगितले होते. जर प्रेम नसेल, विश्वास नसेल, तर पुढे जाण्यात काही अर्थ नाही. मला आज संध्याकाळी बेंगलोरला जावे लागेल. शौर्यने असहायपणे ऐकले. सिद्धीकडे पाहून शौर्य म्हणाला, मी ह्यावेळी तुझ्यासोबत असे होऊ देणार नाही. नाही मिस्टर सूर्यवंशी, तुला माझ्यावर प्रेम नाही, विश्वास नाही, हे नाते पुढे चालू ठेवण्यात काही अर्थ नाही. दुसरीकडे विनय आणि त्याची संपूर्ण टीम एका घरासमोर थांबले. घर फार मोठे नव्हते, पण हो, ते ठीक होते. सूर्या घराच्या मागच्या बाजूने आत गेला. तो कॉरिडॉरमधून हळूहळू चालत असताना त्याला एक किंचाळी ऐकू आले. तो आवाजाची दिशेने चालू लागला तेव्हा त्याला एक दरवाजा थोडासा उघडा दिसला. त्याने हळूहळू दारातून डोकावले. मग त्याला बेडवर एक अनोळखी मुलगी दिसली. ती कोण आहे हे समजण्यास त्याला वेळ लागला नाही. खोलीत 2 पुरुष होते. सूर्या मनात म्हणाला, तो तोच असेल का? पण हा तो नाहीये, त्याने स्वतःशी विचार केला. आणि हो, दीदीने म्हटले होते की त्याला गोळी लागली होती, पण हे दोघे अगदी ठीक दिसत आहे. याचा अर्थ असं नाही की तो तोच आहे. ती ज्याच्याबद्दल बोलत होती तो दुसराच आहे. पण आपण मुलीला घेऊन जाण्यापूर्वी ह्या दोघांना ही गोळी सोडावी लागेल. सूर्याने काही विचार केल्यानंतर त्याचं खिशातून काहीतरी काढले आणि खिडकीतून फेकलेली वस्तू पाहत आणि त्यांचे शरीर भीतीने थरथर कापू लागले. मग ते दोघे म्हणाले, चला आपण इथून जाऊ, नाहीतर आपण खूप अडचणीत येऊ. दोघेही बाहेर पडताच ते दोघेही बेशुद्ध पडले. सूर्याने काळजीपूर्वक आजूबाजूला पाहिले. शियाला बाहेर काढले, तिला उचलून घेतले आणि बाहेर निघून गेला. त्याने त्याचा फोनवर मेसेज टाईप केला आणि पाठवला. विनयला मेसेज मिळाल्यावर तो खूप आनंदी झाला. त्याने एक दीर्घ श्वास घेतला. मग सिद्धीने काय म्हटले होते ते आठवले. अरे देवा, हे काय झाले? आता मला काय शिक्षा मिळणार? विनय फक्त त्याबद्दल विचार करत आजारी वाटत होता. इकडे सूर्यवंशी मेन्शन बाहेर सिद्धी अजूनही शौर्यासोबत उभी होती. त्याच्याशी बोलत होती. तेवढ्यात त्याच्या फोनवर एक मेसेज आला आणि त्याच्या चेहऱ्यावर हलकेसे हास्य आले. नंतर गायब झाला. तर 20 वर्षापूर्वी गेलेली प्रभा तिच्या वडिलांच्या घरी आली होती. जेव्हा आलोक तिच्याकडे पाहिले आणि म्हणाले, गुड्डी, हे तुझे घर आहे. गुड्डी हा शब्द ऐकताच प्रभाच्या डोळ्यात अश्रू आले. तिने हे शब्द 20 वर्षांनी ऐकले होते. मग तिला तो दिवस आठवला जेव्हा तिने हे घर सोडले होते. असू द्या मिस्टर सूर्यवंशी, त्या नावाची एक वेगळी मुलगी होती. मग नरेंद्र म्हणाले, तसे म्हणू नको गुड्डी. हो दादा, मी तुझ्यासाठी तीच गुड्डी आहे. पण मिस्टर सूर्यवंशी आणि मोठे मिस्टर सूर्यवंशी यांच्यासाठी मी गुड्डी नाही. मग सिद्धी आत येत म्हणाले, आई, कधी कधी चुका जाणून बुजून केल्या जात नाहीत. त्या नकळत केल्या जातात आणि नकळत केलेली चूकही चूक नसते. प्लीज माफ कर. मग प्रभा म्हणाले, तुला आठवतंय का, तू मला वचन दिलं होतंस? हो आई, मी वचन दिलं होतं. पण मी दुसऱ्यालाही एक वचन दिलं आहे. आई, ते वचन ह्या वचनापेक्षा वेगळं आहे. सिद्धी, सर्वात महत्त्वाचे म्हणजे तू विसरत आहेस की तू तुझ्या आईला वचन दिले होतेस ते पूर्ण कर. आई, एकदा माफ कर. तुझ्यासोबत काय झाले होते त्यांना माहीत नव्हते. तेवढ्यात राजेश्वरी आणि अलका घामाघूम झाल्या होत्या. ह्या सगळ्यात राजेश्वरीचा फोन वाजला. फोन उचलत तिने विचारले, कसा आहेस बाबू? दुसऱ्या बाजूने असलेले व्यक्ती काहीतरी म्हणाले. मग राजेश्वरी म्हणाली, नाही नाही बाबू, असं काही करू नकोस प्लीज. असे म्हणून तिने फोन ठेवला. सर्वांनी तिच्याकडे पाहिले. चेहऱ्यावर थोडेसे हास्य आणून ती म्हणाली, दादा, मोठा मुलगा फोन करत होता. त्याने मला बोलवलं आहे आणि मला जायचे आहे. असे म्हणत ती पटकन तिच्या खोलीत गेली आणि तिच्या वस्तू घेऊन आली. बाकी सर्वजण पाहत होते, पण कुणीही काहीही बोलले नाही आणि ती निघून गेली. ती निघून गेल्यानंतर फक्त अलका उरली होती. तेव्हा सिद्धीचा आवाज आला, बाबा, मी जाते. तुम्ही आईला घेऊन या.
आणि हो, स्वतःची आणि आईची काळजी घ्या. मग नरेंद्रकडे बघत म्हणाली, छोटे बाबा, शिया आणि श्यामली दोघी लवकरच घरी येतील. त्यांची काळजी करू नका. त्यांना पुढच्या शिक्षणासाठी दिल्लीला जायचे आहे आणि हो, त्यांच्या शिक्षणासाठी मी त्यांची ॲडमिशन आमच्या कॉलेजमध्ये दिलं आहे आणि बाबा बाकीचे सांगतीलच तुम्हाला, असे म्हणत ती हळूहळू पुन्हा बाहेर पडू लागले. तेव्हा शौर्यने तिला धरले आणि म्हणाला, मी तुला सोडतो. बाहेर येताच त्याला समोर एक पोलिसांची गाडी दिसली. शौर्यने सिद्धीकडे पाहिले आणि म्हणाला, तू दिल्लीला जात आहेस की बेंगलोरला? मग ही गाडी का? मग सिद्धी म्हणाली, हो, मला पोलीस स्टेशनमध्ये काही काम आहे. ते झाल्यानंतर मी सूर्यासोबत जाईन. 2 पोलीस अधिकाऱ्यांनी सिद्धीला गाडीत बसवण्यास मदत केली. ड्रायव्हर गाडीत चढला आणि गाडी सुरू केली. सिद्धीने तिथे उभा असलेल्या शौर्यकडे पाहिले, जो तिच्याकडेच पाहत होता. गाडी गेल्यानंतर शौर्य बराच वेळ सिद्धीला जाताना पाहत राहिला. सिद्धी निघून गेल्यावर सिद्धीने गाडीचं आत बसून तिच्या पोटावर हात ठेवला. काळजी करू नको. मी तुझ्या वडिलांना तुझ्यापासून वेगळे करणार नाही. मला फक्त त्याच्या चुकांची शिक्षा द्यायची आहे. मला त्याला त्याची चूक जाणीव करून द्यायची आहे. मला त्याचं हृदयात प्रेम जागृत करायचे आहे. इतके प्रेम की जेव्हा तो तुला पाहिल तेव्हा त्याचे तुझ्यावरील प्रेम चौपट वाढेल. जेव्हा तो तुला पाहतो तेव्हा त्याच्या डोळ्यात अश्रू दिसेल. तुझी आई तुझ्या वडिलांवर खूप प्रेम करते, पण तुझे वडील तुझ्या आईवर अजिबात प्रेम करत नाहीत. मला फक्त त्याला तिच्यावरील प्रेमाची जाणीव करून द्यायची आहे. इकडे अचानकच शौर्यचे हृदय धडधडले. मेन्शनमध्ये आलोक प्रभासमोर उभे होते. तिची माफी मागत होते. प्रभा डोळ्यात अश्रू घेऊन उभी होती. आलोक यांच्याकडे पाहत होती. आत गेल्यावर शौर्यने पाहिले की प्रभा अजूनही तिथेच उभी आहे. आत्या, एकदा माफ करा. जर तुम्ही सर्वांवर रागवला असाल तर तुम्ही तुमच्या गोलूवरही रागवला आहात का? गोलू ऐकून प्रभा रडली. तिने लगेच त्याला मिठी मारली आणि म्हणाले, मी माझ्या गोलूला कधीच विसरू शकत नाही. शौर्यनेही त्याच्या आत्याला मिठी मारली आणि रडू लागला. हे दृश्य पाहून आजूबाजूचे सर्वजण रडले. तेव्हाच आजोबा म्हणाले, जर आपण आमच्या मुलीचे ऐकले असते तर आपल्याला हा दिवस पाहावा लागला नसता. आजोबा लगेच विशालकडे गेले आणि हात जोडून म्हणाले, तुम्ही आमच्या मुलीची काळजी घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आम्हाला माफ करा. तेव्हाच विशाल आजोबांचे हात धरले आणि म्हणाले, अहो, तुम्ही काय करत आहात? माफी मागू नका ना. खरं सांगायचं तर जर ती माझ्या आयुष्यात आली नसती तर आपण सर्वजण विस्कळीत झालो असतो. सूर्याच्या आईच्या निधनानंतर आयुष्यात अंधार पडल्यासारखे वाटले होते. मग आमची छोटी रिद्धिमा शिक्षणासाठी शाळेत गेली होती. तेव्हा ती प्रभाला घेऊन घरी परतली होती. तिने मला सांगितले की ती खूप छान दिसते, म्हणूनच मला ही आई हवी आहे. मग त्या दिवसापासून प्रभाच्या प्रेमाने माझ्या दोन्ही मुलांचे मन भरून काढले. तेव्हापासून माझ्या मुलांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. दुसरीकडे सूरज सर्व मुलींना दिल्लीला घेऊन गेला होता. काही क्षणापूर्वीच त्याचे हेलिकॉप्टर हॉस्पिटलच्या छतावर उतरले होते. तो हळूहळू सर्व मुलींना हॉस्पिटलमध्ये दाखल करत असतानाच शीला आली. जेव्हा शीलाने सूरजला सर्व मुलींना दाखल करताना पाहिले तेव्हा ती त्याच्याकडे गेली आणि विचारले, सर, तुम्हाला माझी मदत हवी असेल तर प्लीज मला कळवा. सूरजने शीलाला सर्व काही सांगितले आणि त्याच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. तेवढ्यात वार्डबॉय म्हणाला, ते सर्व त्यांचे काम करत आहेत, तुम्ही इथे काय करत आहात? ती त्याला सॉरी म्हणाले आणि सूरजला म्हणाले, खरं तर मी तुमच्यासाठी इथे आले आहे कारण शर्मा कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट फाईलमध्ये काही प्रॉब्लेम आहेत असे दिसते, म्हणूनच मी इथे आले होते. मग ऑफिसच्या रिसेप्शनवरून आम्हाला कळले की तुम्ही इथे आहात, म्हणूनच मी आले. सर, आणखी एक प्रॉब्लेम आहे. सर, कोणीतरी वाघमारे आहे ज्याने आत्ताच मुंबईत स्वतःचा बिझनेस सुरू केला आहे.
तो आमच्यासोबत बिझनेस करू इच्छित आहे. त्याचा पीए कितीतरी वेळा फोन केला आहे. त्याला आपल्यासोबत मीटिंग करायची आहे. मग सूरज म्हणाला, तुम्हाला माहिती आहे माझा भाऊ सध्या इथे नाही आहे. तो आल्यावर आपण त्याबद्दल विचार करू. तेवढ्या शीलाची नजर श्यामलीवर पडली. श्यामलीकडे डोळे मोठे करत ती म्हणाली, सर ही श्यामली आहे. मग सूरज म्हणाला, तुम्ही तिला ओळखता का? सर, ती मी ज्या आश्रमात होते त्या आश्रमाच्या मालकाची मुलगी आहे. शीला, तुम्हाला म्हणायचे आहे की तुम्ही मिस्टर सूर्यवंशीला ओळखता का? हो सर, मी त्यांना खूप चांगले ओळखते. म्हणजे म्हणजे त्यांचा मुलगा आहे ना शौर्य, आम्ही त्यांना भाऊ म्हणतो, तो खूप चांगला आहे. पण सर, ही श्यामली ती कशी इथे? तिची देखील तुमच्यासारखेच अपहरण झाले होते. तिला वेळेत सुरक्षितपणे वाचवण्यात आले, पण तिला अजूनही खूप नशा आहे, म्हणूनच ती बेशुद्ध आहे. तसे ज्या हॉस्पिटलमध्ये ते सर्व दाखल होते तिथे आग लागली, म्हणूनच आमच्या बहिणीने आम्हाला तिला इथे घेऊन येण्यास सांगितले. हो सर, खरंच तुम्ही खूप छान काम केले. ठीक आहे शीला, आणखी एक गोष्ट आहे. जेव्हा जेव्हा ऑफिसचं कोणतेही कर्मचारी तुम्हाला तुमची ओळख विचारेल तेव्हा त्यांना सांगा की मी दिल्लीची आहे. कुणालाही ओळखीची माहिती देण्याची गरज नाही आणि तुम्ही इतर मुलींनाही तसे सांगावे. हो सर, मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे करेन. तसेच सर, माझा आणखी एक प्रश्न आहे. मग सूरज म्हणाला, तुम्हाला काय विचारायचे आहे ते मला विचारा. सर, मला हे विचारायचे आहे की वहिनीला आपल्या सर्वांबद्दल माहिती आहे का? हो शीला, तिला तुमच्याबद्दल माहिती आहे. पण तिथे इतर कुणालाही तुमच्याबद्दल किंवा इतरांबद्दल माहिती नाही, म्हणूनच ती फोन करण्याचा प्रयत्न करणार नाही. बाकी सगळं दीदी येईल आणि तुम्हाला सांगेल. ती आत्ता जखमी झाली आहे. प्लीज ती बरी होईपर्यंत वाट पहा. ती सर्वांना भेटेल. सर, वहिनीला काय झालं? शीला, ह्या मुलीनं वाचवण्यात तिला गोळी लागली, पण ती आता ठीक आहे. ती आज रात्रीपर्यंत परत येईल. मग ती बरी होईल आणि तुम्हा सर्वांना भेटेल. ठीक आहे, तुम्ही काय करायला आला आहात ते सांगा. सर, ह्या फाईलमध्ये काहीतरी गडबड आहे, असे म्हणत ती सूरजला सर्व काही सांगू लागले. दुसरीकडे पोलीस स्टेशन बाहेर सिद्धीची गाडी थांबली. सूर्या बाहेर उभा होता, सिद्धीची वाट पाहत होता. सिद्धी आल्यानंतर त्याने तिला हळुवारपणे आत नेले. तिला एका आरामदायी खुर्चीवर बसवले आणि समोर तिला इशारा केला. सिद्धीने पुढे पाहिले तेव्हा तिला विक्रम वेदनेने धडपडताना दिसला. कसा आहेस विक्रम? तू खूप हुशार आहेस हा. किती सहजतेने सर्वांना मूर्ख बनवून पळून गेलास. हे खूप चुकीचे आहे. तेवढ्या सिद्धीने एका पोलीस इन्स्पेक्टरकडे इशारा केला. सिद्धीचा इशारा समजून पोलीस इन्स्पेक्टरने मान हलवली. सिद्धीने सूर्याकडे पाहिले आणि तिला घेऊन जाण्यास सांगितले. कोठडीत वेदनेने रडत असलेला विक्रम सिद्धीला पाहिले. त्याचे डोळे मोठे झाले आणि तो स्वतःशीच विचार करू लागला. सिद्धी पोलीस अधिकारी आहे का? आणि मी काय विचार करत होतो? मग विक्रमला आठवले की सिद्धीने त्याच्या पायात गोळी झाडली होती आणि ह्या विचाराने त्याचा पाठीचा कणा थरथर कापू लागला. सूर्याने सिद्धीला गाडीत आणले होते. गाडी वेगाने जात होती. मग सिद्धीकडे पाहून सूर्याने विचारले, आता तू काय विचार केलास? सूर्याच्या प्रश्नावर विचारात गढून गेलेली सिद्धी अचानक म्हणाली, विचार करायला काय हरकत आहे? नशिबात काय लिहिले आहे ते पाहूया. आणि तुम्हाला ते चांगलेच माहिती आहे. सर्व काही कागदपत्रेही लिहिलेले आहे, पण हृदयात अजिबात नाही. मी वचने मोडत आहे असे मी म्हणत नाही, पण मी त्याला माफही करत नाही. त्याने जे केले त्याची शिक्षा त्याला मिळायला हवी. मी फक्त 3 महिन्यांसाठी इथे आहे. 3 महिन्यानंतर मी रजेवर असेन. पण मी कुठे असेन, मी कशी असेन, मी कोणालाही सांगणार नाही. म्हणून सर्व काम ह्या 3 महिन्यात पूर्ण झाले पाहिजे. आणि हो, मी कुठे आहे हे कुणालाही कळू नये. पण काळजी करू नकोस दादा. मी जिथे राहते तिथे ती माझी काळजी घेण्यासाठी आहे आणि मला खात्री आहे की ती माझी खूप चांगली काळजी घेईल.
ते बोलत असतानाच ते विमानतळावर पोचले, जिथे त्यांचे खासगी जेट पार्क केले होते. विमानतळ अधिकाऱ्यांचं काही एअर होस्टेसनी सिद्धीला त्यांच्या खासगी जेटपर्यंत पोहोचण्यास मदत केली. सूर्याने सर्व काही सांभाळून तिला जेटमधील रूममध्ये नेले आणि तिला झोपवले. इकडे सूर्यवंशी मेन्शनमध्ये या क्षणी सर्वजण डायनिंग टेबलावर बसून जेवण करत होते. आजोबा विशालकडे पाहिले आणि म्हणाले, मला कळेल का सिद्धी त्या लग्नाला कशी पोचली आणि ती लग्नाच्या ठिकाणी कशी पोचली? हे ऐकून विशाल आजोबांकडे पाहिले आणि म्हणाले, सर मलाही माहीत नाही. विशाल यांचे शब्द ऐकून प्रभा रागाने विशाल त्यांच्याकडे पाहू लागले आणि मनात म्हणाले, बघा हा माणूस किती उघडपणे खोटे बोलत आहे. तर यांना माझी मुलगी तिथे कशी गेली हे नक्की माहीत आहे. तुम्ही घरी चला, मी तुम्हाला नंतर सांगते. असं म्हणत तिने चिमटा काढला आणि म्हणाले, ते जाऊ द्या, सोडा. बरं लग्न झालंय, पण तिने काय आहे आम्हाला काहीच सांगितलं नाही. आजोबांचे बोलणे ऐकून विशाल आजोबांना म्हणाले, जर तिने तुम्हाला सांगितले असते तर तुमच्या घरात लपलेल्या 2 गुन्हेगारांना तिने कसे पकडले असते? मग आलोक म्हणाले, तुम्ही बरोबर बोलत आहात. जर तिने आम्हाला ती कोण आहे ते सांगितले असते तर आम्हाला कळले नसते की आम्ही आमच्या घरात साप पाळत आहोत. आलोक यांनी अलकाकडे पाहत हे सांगितले. आलोक यांनी जे सांगितले ते ऐकून अलकाला खूप वाईट वाटले, पण ती काहीही बोलू शकली नाही. तिथे शौर्याच्या खोलीत सिद्धीचा सुगंध अजूनही खोलीत दरवळत होता. तिच्या उपस्थितीची भावना संपूर्ण खोलीत पसरली होती. बेडवर शौर्य सिद्धीची साडी अंगावर घालून आडवा पडला होता आणि त्याच्या हातात तिचे पैंजण धरला होता. सिद्धी मला माफ कर, एकदा मला माफ कर. मी तुला पुन्हा कधीही तक्रार करण्याची संधी देणार नाही. तू म्हणालीस की आधी तुझ्या हृदयात प्रेम जागृत कर, मला पटवून दे. मग मी तुला हे पटवून देईन की मी तुझ्यावर किती प्रेम करतो. एकदा तू माझ्याकडे आले की मी तुला पुन्हा कधी माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही. आतापर्यंत तू फक्त माझी द्वेष, राग पाहिला आहेस. आता तुला माझे निस्वार्थ प्रेम दिसेल आणि तेही हृदयापासून हृदयापर्यंत. हे सांगून तो हसला. सिद्धी दिल्लीला पोचली होती. ती तिच्या खोलीत शौर्याबद्दल विचार करत होती. ती म्हणाली, हो, मी इतक्या लवकर सहमत होणार नाही. मलाही तुझे प्रेम पाहायचे आहे. तू हृदयापासून हृदयापर्यंत कसे मला पटवून देतोस. तू तुझा द्वेष प्रेमात कसं बदलतोय असं विचार करत सिद्धीने डोळे मिटले. औषधांच्या परिणामामुळे तिला लवकर झोप लागली. दुसरीकडे एका पडक्या घरात तो माणूस बसून पित होता. त्याच्या शेजारी उभा असलेला माणूस दुसरा तिसरा कोणी नसून प्रदीप होता. तो निर्जन प्रदेशातून पळून गेला होता आणि त्याचा भाऊ प्रशांत त्याला मदत करत होता. प्रदीप म्हणाला, भाऊ, मला समजत नाही की त्यांना मुले सापडले कसे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांना कसे कळले. जेव्हा आम्ही पूर्ण योजना आखली होती. मग प्रशांत म्हणाले, छोटे, कोणीतरी तुझ्यावर आणि विक्रमवर लक्ष ठेवून होते, म्हणूनच त्याने तुझ्या सर्व योजनांवर त्यांचा प्लॅन अंमलात आणला. प्रदीप, शोधून काढ आम्ही कोणाला पाठीमध्ये सोडले आहे. मग प्रदीप म्हणाला, ठीक आहे भाऊ. दोघे भाऊ बोलत होते जेव्हा सकाळ झाली होती. दिल्लीमध्ये सिद्धी उठली होती. तिच्या आजारपणामुळे तिला नीट झोप लागली नव्हती, म्हणून सकाळी लवकर उठली. ती हळूहळू तिचे सर्व काम करत होती. ती हळूहळू बागेत आली आणि व्यायाम करत होती. पण गोळीची जखम अजून पूर्णपणे बरी झाली नव्हती आणि ती व्यायाम करत होती. जेव्हा तिला आता सहन होत नव्हते तेव्हा ती स्वतःसाठी काहीतरी बनवण्यासाठी स्वयंपाकघरात गेली. तिने पोटावर हात ठेवला आणि म्हणाले, तू आज तुझ्या आईला खूप त्रास दिलास. वाटते की आता तुला भूक लागली आहे. चल लवकर तुझ्यासाठी काहीतरी बनवते. तिने पटापट स्वतःसाठी काहीतरी बनवले. सूर्या जागा झाला आणि त्याचं जिमकडे जात असताना खाली काहीतरी आवाज ऐकू आला. तो आवाज ऐकून तो त्या दिशेने गेला आणि त्याने पाहिले, सिद्धी त्याच्या समोर काहीतरी शिजवत होती. तिला असे पाहून त्याने आवाज चढवला, बाय द वे, तुला कोणी सांगितले हे सगळं करायला? तुला समजत नाही का? तू सध्या ठीक नाहीस, तरीही तू इथे?